काय चाललंय काय चाललंय? तुला हे पाईप काढायला सांगितलं ना, हे पाईप गुंडा ना. हे गुरुजी तयार सोहळं नेसून बोलायला पण वेळ. रजतच्या सासरवाडीतला कार्यक्रम कसा वाटतो? हळदीला झालो असं वाटतं. हे कष्ट चाललेत कारण काल ती जी गाडी आहे ती धुवायला वर नेत असताना खड्डा पडला इथे. आता ते भरून काढायचंय आणि मग गाडी तिथे जाईल मस्त. आणि मग गाडीला आंघोळ मस्त रे. बिगारी चमकायला लागलाय बिगारी. सो हे आहे सुपारी, सुपारीचं फळ. काय असते याची प्रोसेस? हे सुकवायचे नंतर वरचं हे काढून ती सुपारी, अख्खं सुपारी मग आपण साल काढून टाकायचे. हो, मग ही सुकवायची. हा, तर हे उन्हात टाकायचे म्हणजे हे असे सोलले थोडे की लवकर सुकतात. तुम्हाला हॉटेल कुठं फिरते? तर आलोय कोकणात शुभमच्या गावाला. चिपळूण आणि गुहागरच्या मध्ये मुंडार म्हणून शुभमचं गाव आहे. उद्या गावच्या गर्दी छोटी पूजा आहे, गोंधळ आहे त्याच्यासाठी. म्हणजे ह्याच्यासाठी गोंधळ नाही, ह्याचा होणार आहे लवकर गोंधळ, पण गावच्या घरचं आहे त्यामुळं आलो आहे. काल रात्री बसने आलो कारण हा परवा आला पण मला शूट होतं त्यामुळं मला काही जमलं नाही. आणि पूजेला आलो नसतो तर काकानी धरून पडला असता मला, कारण आधीच सांगितले, 1.5-2 महिने आधीच सांगून ठेवलं होतं मला. आता चालले आम्ही अंजनवेलला. ॲक्च्युली सनसेट बघायचा होता पण घरातनं बाहेर कसं पडायचं कारण कामं खूप पडले. तर हा मला म्हटलं एकटा जा. म्हटलं एकटा कुठं जातो, त्याने काहीतरी जुगाड केला. आता आम्ही चालले अंजनवेलला आंबे आणायला, जे इथनं किती पाऊण तासावर आहे तू गोपाळगड अंजनवेल. सनसेट बघणार आहे आता मस्त. आणि आमचा 3rd मस्केटियर येतोय, आज रात्री निघणार आहे, उद्या पहाटे पोचेल मुंबईवरनं. त्याला उद्या भेटू द्या चला. किल्ल्याभोवती एक खंदक आहे आणि पूर्ण सराउंडिंग आहे किल्ल्याच्या. किल्ला अगदी एजवर आहे आणि तिथं असं खंदक दिसतं तुम्हाला. आहे डिफेन्सिव्ह सिस्टीम स्ट्रॅटर्जी हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण असं खंदक तिथपर्यंत गेलेलं आहे. आणि तिथे जिथे आमची गाडी लागली आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार समोरचा, तिथून आपण आज जाणार आहोत. सो एक खंदक खूप मोठं आहे. यात नक्कीच पाणी सोडत असतील किंवा तेल टाकत असतील. आता इथे जे हा पुलासारखा भाग दिसतोय म्हणजे ही बाजू आणि किल्ल्याला जोडणारा, हे काही शतकांआधीच आहे. आधी असं नसणार आहे 100%. तिथून एक गेट येत असेल इथे आणि जाऊ शकत असेल किल्ल्याच्या. आणि रिसेंटली आहे, काय फार जुनं नाही आहे, हे ॲक्सेस इझी करण्यासाठी केलेलं आहे. आणि असं सराउंडिंग सगळा किल्ल्याच्या भोवती खंदक आहे. ऐतिहासिक जर माहिती हवी असेल तर 16व्या शतकातला किल्ला आहे. 1660 साली महाराजांनी जिंकला तर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याकडेच होता हा किल्ला. महाराजांच्या मृत्यूनंतर 1699 सिद्धीने जिंकला. आदिलशहाने बांधलेला हा किल्ला आहे. आणि याला तुळाजी आंग्रेंनी किल्ला हा जिंकला आणि त्यांच्याकडे सिद्धी जिंकेपर्यंत हा किल्ला होता. त्यांनी याचं नामकरण गोपाळगड ठेवलं कारण तुळाजी आंग्रे स्वतः कृष्ण भक्त होते, त्यामुळे त्यांनी ह्याचं नाव गोपाळगड असं ठेवलं. सो पाहण्यासाठी खूप आहे किल्ल्यात. असे टाके आहेत. ह्या बुरुजावरनं तुम्ही पूर्ण चालून पूर्ण किल्ला बघू शकता. पलीकडे समुद्र आहे. आंबे घ्यायचे म्हणून परत गेला आणि गाडी घेऊन येते आता किल्ल्याच्या आत. गाडी बघा, किल्ल्याच्या आत आहे आम्ही आणि किल्ल्याच्या आत गाडी. कसं आहे
सो हा किल्ला पूर्ण आंब्याच्या बाग आहेत, नाही तर तुम्ही आंबे घेऊ शकता. आता आम्ही 4 पेट्या आंबे घेऊन जाणार आहे. आंबा खायचा आहे, आमरस खायचा आहे. हे आमचे आंबे, अजून 2 पेट्यात तशा 22 आणि 26. हा पूर्ण एक आमराईच झाली आहे किल्ल्याच्या आतमध्ये. खूप आंब्याची झाडं आणि बऱ्यापैकी एक्सपोर्ट होतो इथला आंबा. खूप चविष्ट आणि गोड आंबा आहे या मातीतला. सगळीकडे तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला फक्त आंब्याचीच झाड आहेत लांब लांबपर्यंत संपूर्ण किल्ल्यात. किल्ला खूप मोठा आहे. माझ्याकडे जुने ड्रोन शॉट्स आहेत त्या किल्ल्याचे, दाखवतो तुम्हाला. बघा आज पहाटे श्रीरंगाने, आज पहाटे, आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग साखर झोपे, साखर झोपे मध्येच लग प्राजक्ता सम टिपले ग मी मजहर पुन, मी मजहर पुन बसले ग हा. भाई साहब, कलर सनसेट जो बघितला आहे आत्ता, खतरनाक. ते तसलं रील करणार होतं मी, ते फेक रील करतात ना, ते जमलं नाही आपल्याला, कारण बघण्यातच एवढं भारी गेलं ना. काय फोटो, काय कलर, अफलातून. सहज आंबे घ्यायला आलो होतो आम्ही आणि कॅमेरा गाडीत घेऊन आलो. म्हटलं बघू, मिस नको करायला. पण भाई साहब, चला आता घरी चाललो. रो 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 रो. सो हा आमचा मंदार मकर एक्सपर्ट, एकदम आर्टिस्टिक टॅटू माणूस. आता उद्याच्या पूजेची आम्ही मकर तयार करतोय. केवढी पाने आहेत. पाण्याची उंची बघून मला कोणीतरी आठवलं. छोट. आज तो दिवस, त्याच्यासाठी आम्ही गावाला आलो. म्हणजे आज आहे मटण. मटणासाठी आलो ॲक्च्युली. बाकी गोंधळ वगैरे तर होतच राहतं. आणि तुम्ही ज्याची वाट बघत होते तो पण आज पहाटे आलेला आहे. बघा बघा, खूप लोक विचारत होते तुषार कुठे आहे, तुषार कुठे आहे. म्हणलं बघा, तुषार इथे आलाय. तर या चहा प्यायला मस्त आम्ही दारात अंगणात बसून चहा पितोय. आणि हे आवरावर सुरू आहे, कारण दुपारी पूजा आहे, रात्री गोंधळ आहे आणि दुपारी मटण मटण मटण. तुला हे पाईप काढायला सांगितलं ना, हे पाईप गुंडा ना, हे किती मोठा पाईप आहे. हा खरं आवाज एक करायला लागलाय बघ, ते डुरू डुरू. गुंडा, केवढा असेल पाईप? 200 वेळा मोजल तुला. माझ्या उंची एवढाच येतो. तुझ्या उंची एवढा. अशा गुंडाळा मला शिकवायचं. हे पाईप बघ कसं गुंडाळा. दाखव रे जरा, हे तोंडर मारून दा. अरे बा, तरी नाही जमत आहे बघ. जमणार जमणार. गुरुजी तयार, सोहळं नेसून. सोहळा आहे का तो वागा ना गुरुजी. काय बोला? हा, छोटे पंडित. छोटे पंडित.
छोटे पंडित. मग रजत, सासूरवाडीतला कार्यक्रम कसा वाटतोय? काही काम करू नको तू ठेव. मग रजतच्या सासूरवाडीतला कार्यक्रम कसा वाटतो? मस्त. काय 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 रजतच्या सासूरवाडीतला कार्यक्रम कसा वाटतो? एकदम एकदम मस्त. रजत हे अहो रजत झालं. त्यांचा मानपान हा त्यांना पहिल्यांदा मिळतो. लास्ट बघ हसतोय बघ. नुसता एक नंबर. फॉरवर्ड कर लगेच व्हिडिओ. आमचा वाढपी खास याला बोलवलं मुंबईवरून बोलवलंय. रिपब्लिक ऑफ डोंबिवलीवरनं वाढपी आलेला आहे. काकांचा खास शूटर आहे हा. शूटर एकदम. काकांचा खास शूटर आहे हा. उजवा हात काकांचा. उजवा हात एकदम. लाडाचा. मोठा देवटा. भावाला ऍड्रेस माहित नाही काय आहे ते माहित नाही. मग मला फोन करतो, भाऊ जरा सांग रे ते काय आहे घरी सत्यनारायणची पूजा आहे की लग्न काय आहे. काय मग कसं वाटतंय? बोलायला पण वेळ नाही का तुला? घ्या बोलायला पण वेळ नाही. बोलायला नुसतं का पत्रिका काय करतोय? सोलतोय पत्रावळ्या. पत्रिका आला हा. तुझं काय? हवेतला बाण. तुझं झालं का सोलून? पत्रिका सोलतोय. सत्यनारायणाचा प्रसाद आहे त्यामुळे हा सगळा व्हेज आहे. पण संध्याकाळी असणार आहे गोंधळ. आणि गोंधळाला नॉन व्हेज मटन. नुसतं खायचं मटन. काय खायचं? मटन खायचं का? ते बघा आईस्क्रीम वाला मेन माणूस. कूल माणूस. हो थंडी वाजली बघ. काय कळते का काय होणार? हळदीला आलोय. हळदीला झालं असं वाटतं. शुभमच्या हळदीला आलोय. शुभे तुझी हळद आहे म्हणे. एवढीची नसणार आहे का? रात्री गोंधळानंतर जे मटण हाणलंय मस्त आम्ही, खतरनाक मटण हाणलं. आमच्यातला एक जण मस्त परत पुण्याला गेला, त्याला पुन्हा चिपळूणला सोडून आलो आम्ही. भावाला एकटं कसं सोडायचं, त्यामुळे एकाला सोडायला 4-4 जण जाऊन आलो. रात्री 3 वाजेपर्यंत नुसत्या गप्पा गप्पा गप्पा. आत्ता उठलो आहे, घर आवरलं, 12 वाजले. गावच्या मंदिराला जातो, जेवायचं आहे आणि मग निघायचं आहे पुढे. कुठं जाणार आहे ते बघा तुम्ही. त्यांचं गावाचं मंदिर आहे सोमेश्वराचं. ऐन मे मध्ये सुद्धा इथे इतकी हिरवळ आहे. पावसाळ्यात तर तुफान असतो हा एरिया. माझ्याकडे ड्रोन शॉट्स आहे त्याचे गेल्या वेळेसचे, मग दाखवतो बघा.
पूर्ण पोफळीची बाग आहे ही. कमाल. काय झोपायला मजा येईल मस्त. काय आहे? कोकम दिस इज मेन कोकम. ते सुकवून खातो. याच्या आतमधला दाखवतो. काहीतरी ॲपल म्हणतात. हे का म्हणतात. चांगलं लागते. खाऊन तो बघ. बी असेल. बाप. हे आंबट शौकीनला बरोबर आवडलंय. मस्त आंबट आहे. पकडलाय. ह्याला चढव ना, ह्याला फेकू ना वर. येताना 4-5 घेऊन येईल. काय रे नाद नाही करायचा आपला. बघू. चॉकलेट बॉय, चॉकलेट बॉय. चॉकलेट बॉय. चॉकलेटचा डब्बा आणून ठेव. काय शुभ्या पडा ना. पोरगी पण प्रेमात पडा ना आणि कोकम पण पडा ना झाडावर. बघ ना इथे आहेत भरपूर. असून उपयोग काय रे. तुला काय घेता येत नाही. नाही खातोच. तुलाच लय आवडले आंबटवाल्या. गोड असतात ते तुला आंबट. आमचा मोगली 100 किलोचा मोगली वर चढायला लागलाय. बघ ना, हिरवं हिरवं सगळं हिरवं मॅच झालाय. हे कोण बघ. आहे डायरेक्ट फोड रे. फोड डायरेक्ट. डायरेक्ट रॉ फ्रूट. भाई शुभ्या एक नंबर. सो जे तो आपण कोकम खातो, कोकम सरबत मधलं, त्याचं हे झाड ते फ्रूट आहे आणि ते सुकवतात हे आणि मग त्याचं ते कोकम बनतं. तुम्ही जे बघता ते, पण हे रॉ आहे. काढून काढ. साल पण सोडा ना, कारण साल जास्त आंबट लागते म्हणून. अरे बाबा 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 बाबा. कोकम इथपर्यंत टाकली. खुरागत पाऊस चाललाय. खुरागत आणि ऑटोमॅटिक गाणे लागले. आम्ही निघालो खेडवरून रायगडाकडे आणि खतरनाक पाऊस आणि खतरनाक वेदर झालेलं आहे. एकूण गाणी तर अफलातून लागतात. पाऊस बघा कसला पडतोय. रायगडाला जायचा प्लॅन आहे. जर मिळाला तर अप्रतिम असा सूर्यास्त आम्हाला बघायला मिळणार आहे. बघू नशिबात आहे का. आम्ही गाडीत होतो, गाडी बाजूला घेतली. हे कुठे गेलं. हा हे जे दिसतंय का, हा आहे दुर्गराज राजगड आणि हा आहे तोरणा. बापरे, आम्ही आता कशेडी घाट येणार आहे. हा कशेडी घाटात आहे आम्ही आणि काय बघतोय आम्ही. बघा काय चाललंय, काय चाललंय. सो मारलं होतो, चांगलं वेदर दिसलं, म्हटलं चांगलं व्ह्यू मिळेल. आम्ही आलोय रायगडात. वर जायचं होतं पण रोपवे 5 वाजता बंद होतं आणि आम्हाला खाली उतरता आलं नसतं. म्हणजे पाऊस आला असता तर वेळ लागला असता, त्यामुळे आलो. व्ह्यू बघा खतरनाक. आज नुसते किल्ले बघतोय. सो हा नाणे दरवाजा आहे. काम सुरू आहे पुरातत्व खात्याचा. केतन म्हटला होता रायगड प्राधिकरण हे पुन्हा नव्याने बांधत आहे. इथे कमान पूर्ण अशी दगडी आणि इथे या देवळीत
मारुती राय आहे ते. आणि इथून येतो आपण. फार अप्रतिम काम करतात हे. हे रायगड प्राधिकरणाचे अंडर काम येतं. चांगली गोष्ट ही आहे की हे काम करणाऱ्या टीममध्ये खूप जवळची माणसं आहेत आणि त्यांची तळमळ आणि अभ्यास, सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास आहे. तळमळ प्रत्येकाला आहे, पण अभ्यासपूर्ण जे काम होतं ते खूप अप्रतिम होतं. पुढच्या पिढीला त्याचे दाखले देऊन इतिहास समजण्यासाठी खूप सोपं होऊन जातं. सो नाणे दरवाजा इथून वर जाता येतं. हा पुढे जाऊन राजमार्गाला मिळतो. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या दरवाजाचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. आम्ही तर काही वर जात नाही आहे, मी आता रिटर्न जातो आहे कारण पावसामुळं तामिनी खूप धोक्यात असणार आहे. सो झालं, गावची ट्रिप झाली, गोंधळ झाला शुभेच्या गावचं. त्याला मुंबईला जायचं होतं, त्याला पुण्याला घेऊन चाललो आहे आणि तो उद्या आता मुंबईला जाणार आहे. कदाचित असंच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जे काही सबस्क्राईब आहे बघा. आम्ही आपलं जातो आमच्या गावात. जय श्री